सासू सासरे गी आलते का हा? आणि तू गुबडतोंडे आलता काय कोर्टात काल? हा हो राणे, काय म्हणे वा तू सासू गिसू काही पाय गा वाटार उतार करून पात गीत असन ना, म्हणत असून गेली माझ्या घरी तर डायरेक्ट सोडचिट्टीच घेऊन राहिली अशी म्हणत गिनत असन ना ती वाली सासू. आलती गेलती का तुझ्या जवळ बोलाले? नाही, कोणीच नाही बोललं. माई सासूही नाही बोलली, माई सासराही नाही बोलला. ह्या वेळेस तर माई ननद बी आली होती, ते बी आली होती. पाय तिघै चौघै जण पाच जाय माझ्याकडं, डोळे वटारू 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 पाय. आणि तो आला होता माझ्या जवळ. मला का म्हणे, काय रे सोडचिट्टी घेऊन राहिली म्हणे तू, म्हणे काही शायनी झाली का म्हणे, सोडचिट्टी घेऊन राहिली म्हणे. आणि तुला देतो तरी का म्हणे, मी सोडचिट्टी पाय ना म्हणे, तुला झुलवतो म्हणे निसता म्हणे. हा तुला देतच नाही म्हणे, तुला काय वाटते बाई म्हणे का मी सोडचिट्टी देणार आहे, तुले देतच नाही म्हणे, राय म्हणे बापाच्या घरी तशीच पडून असं म्हणे मला तो. आता म्हणे तुले मी माझ्या घरी नेत नाही म्हणे आणि सोडचिट्टी देत नाही म्हणे. आणि पाहतो म्हणे तू काय करतो काय नाही करत. हा कोर्टात केस टाकली ना म्हणे तू सोडचिट्टीच्या साठी म्हणे. आता म्हणे आता पाय म्हणे तुले कोर्टाची हवाच दाखवतो म्हणे मी म्हणे, असं म्हणे मध्ये तो. मला काल लढस आला आई. हा पण मग बाबा काय म्हणे, तू टेन्शन न घेऊ म्हणे राणी म्हणे, याच्या बापाले दाखवतो म्हणे मी कसं राहते तर म्हणे. इंगा म्हणे बाबा म्हणे ह्यो काय म्हणे याचा बाप देईन म्हणे सोडचिट्टी म्हणे. मला मामूली समजून राहिला म्हणे, त्याला असं वाटते म्हणे का आपण गरीब आहे, पैसा आदला नाही आहे बा, हे लोक असेच आहे असं वाटते म्हणे. पूर्ण म्हणे ओळखीचे आहे म्हणे, बंदेच्या बंदे मायवाले लोक म्हणे. याला हे थोडी माहित आहे म्हणे पैसा नाही कमावला म्हणे पण इज्जत कमावली म्हणे. बाबा म्हणत जाय असे, तर तू टेन्शन नको घेऊ म्हणे, माझी एकुलती एक पोरगी आहे म्हणे. हा आणि हो माझ्या पोरीला धमका देऊन राहिला का म्हणे, त्याची काढतो ना म्हणे थांब म्हणे. आता असं बोलत नाही म्हणे, डायरेक्ट त्याला 6 महिन्यात नाही सोडचिट्टी घेऊन दाखवीन ना म्हणे, तर मी बी नावाचा हे नाही आहे म्हणे आपला अनिल म्हणे. बाबा म्हणे मग बाबांनी तसं म्हणल्याबरोबर ना मला लय चांगलं वाटलं आणि मग धीरही आला. नाही तर तो तर मागून आला आणि मला काय म्हणते, तुला देतो का म्हणते बाई सोडचिट्टी, मी नाही देत म्हणते सोडचिट्टी, घुम म्हणते निसती कोर्टाच्या भोवताला असं म्हणे मला. तो का हलकट वानाच्या म्हणा नालाय का, तू कोण नाही बोलली त्याला, चांगल्या शिवाय द्यायला लागत होत्या, म्हणायला पाहिजे होता. तू जर सरका सुद्धा असता तर कायले मला सोडचिट्टी घ्यायला लागली असती म्हणा. एवढे मोठे पैसे लावले म्हणा माझ्या बापांना लग्नासाठी, जसं म्हटलं तसं तुमच्या मतानं केलं म्हणा. भिकारी तर तुम्हीच आहे म्हणा. तिथं लग्नात आम्हाला बोलवलं म्हणा रिसेप्शन मध्ये, आणि खेड्यातले लोक लय खाते करू यायनं स्वयंपाक उलीसाच बनवला होता यायच्यामध्ये ते लग्नामध्ये तिकडं रिसेप्शन मध्ये, माहित आहे का तुले. आणि इकडले आपले लोक चांगले बरेच होते तरी, आणि मग फाटरली त्याची वाली. आणि त्याचे जेवढे पाहुणे होते तेवढे बी आपल्याला स्वयंपाक पूर्ण उरून पुरून झाला होता. आणि ते नाही का एवढूसा स्वयंपाक केला होता. आणि वरून म्हणे उलटे म्हणे गावातले लोकांचं जेवण चांगलं राहते म्हणे, गावातल्या लोकांचं जेवण लय जास्त राहते म्हणे, म्हणून स्वयंपाक कमी पडला म्हणे. तुझी सासू म्हणे माझ्या तोंडावर एक वेळा दिवाळीला तुला घ्यायला आलते ना मी पहिल्या, तर तेव्हा म्हणत जात जाय. मला असा राग आला होता, असं वाटलं का वैताड सूत्रे तू असं घरी कमी आहे व. तुम्हीच तर चुलू पुलू स्वयंपाक केला आणि काय कमी नाही पडणार आहे. आणि आपल्या इकडले सर्व जण तिकडले लोक वानवत जाय, माय बाई नवरींच्या घरचा स्वयंपाक किती चांगला झाला होता, माय बाई नवरींच्या घरचा स्वयंपाक किती चांगला झाला होता. आणि चांगला झाला मस्त खाल्लं त्याईनं. आणि आपल्या घरी त्या बापानं कमी केला होता का, गरीब म्हणता एवढंसं कमी नाही पडू दिलं. आणि हे पा मोठे तेवढे खोटे लेकायचे, अहो त्याला अक्कलच नाही आई, त्याला बिलकुल अक्कल नाही. आणि काल गेली ना मी तर त्याला पस्तावाही नाही, त्याला असं वाटते का अजून येतेच हे वापस आपल्या घरी. त्याला असं वाटून राहिलं म्हणजे सोडचिट्टी म्हणजे ते काही समजून नाही राहिले बरं आई. काल काय केलं, सगळेजण हसत जाय, ते माई सासू आणि माई ननद, त्याला असं वाटूनच नाही राहिलं सोडचिट्टी घेऊन राहिली बा म्हणून मी. त्याला असं वाटते का मजाकच होय खरं, असंच वाटून राहिलं. त्याला असं वाटते की मी वापसच येतो खरं, असं वाटते त्याला. आणि माझा सासरा होता एका साईडले म्हणा, तो नाही का त्यानं काहीच नाही म्हटलं माझ्या सासऱ्यानं गिसऱ्यानं. आणि काय म्हणते त्याले तिकडं नवरींच्या इकडं म्हणतं तू, पण तिकडले लोक एक काय म्हणे, तिकडली म्हणजे माझ्या सासूची चुलत बहीण होते म्हणे, बाई म्हणे पाय म्हणे हे घे म्हणे तू भांडे म्हणे, मला आणून दिले होते, नवरीन बनली नाही होती का तर तेव्हा भांडे आणून दिले. आणि सोन्याचे कानातले दिले ना गळ्यातलं दिलं होतं, लंबवाला आकडवाला त्यानंच घातलं होतं बाई ताट तोंड्या ना माझ्या गळ्यात. आणि काय म्हणते त्याला पायपट्ट्या दिलते आणि जोडवे दिलते आणि एवढुले केलते. तेच म्हणे सासूची चुलत बहीण लागते ना, तेच म्हणे बाई म्हणे पाय म्हणे तुले एवढुले कानातले गेले म्हणे. एवढुले कानातले नाही होते का, तर ते एवढुले
हो माहित आहे मले. काय मी काय तुझ्या लग्नात नाही होती माय असून मला माहित नाही काय एवढले कानातले गेलते म्हणून. आणि एवढले केले आणि मी म्हणलं त्या सासूले कानातले तर भल्लेच मोठे केले हो म्हटलं तुम्ही. तर ते काय म्हणे नवरीन लय नाजूक आहे ना म्हणे पोरगी म्हणे, तर मग तिले जास्त मोठे मोठे चांगले नसते दिसले म्हणे, म्हणून म्हणे बारीक केले म्हणे. एवढं त्या कानात दिसतही नाही होते, एवढले 1 ग्रामचे होते का अर्ध्या ग्रामचे होते ते तर काय माहित का बाप्पा. हा एवढले कानातले केले होते. अशी तर आहे हो तुझी सासू. मग अशी तर आहे, मार पैसा उडवला ते याच्यामध्ये त्या राम मध्ये आणि याच्यात ना त्याच्यात, आणि जेवणाले कमी आणि ते भांडे नाही बनवले बरोबर, आणि ते बी त्यानंच नेले म्हणते चोरून. नाही त्यानंच नेले ते नवऱ्यानं. कचराच समजे ते आपल्याला, कचराच समजले. आताही समजते कचराच समजे. काहून तू आली माझ्या घरी आणि ती तसा तर माझी सासू जवळ बाहेर जाऊन बसत जाय. बसे का नाही त्या बाकीच्या बाया बसल्या होत्या तिथं, तर तिथं जाऊन बसे. तू आली का आली का असं नाही का मायवाली येईन आली बा का मायवाल्या सुनीची माय आली बा तर 2 शब्द बोलू दे. आल्याबरोबर लगेच तुले पाय आणि त्या वडाच्या झाडाखाली कोणी नसलंय तरी येऊन बसे आणि बाकीच्या बायाला आवाज दे, यावं 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 इकडं ग बसाले. आता त्या बायाच होत्या, तू गेली ना गावले आणि तू ये आणि लगेच 2-3 घंटे बसून चालली जाय. बरं झालं तू राही नाही तिथंसा. हा आणि जवळचं होई बा म्हणून गाव. आणि तिकडल्या बाया नाही का मग तू गेली ना तर मग का नाही माझ्या सासू घरात आहे का नाही तर मग मी जावं त्याच्या जोडून बसू थोडीशी. मग त्याच म्हणे बा काय हो म्हणे ती सासू म्हणे काय अक्कल गिक्कल आहे का म्हणे त्या सासूले म्हणे. हा तुझीवाली माय येते तर त्या सासूला शोभते तरी का म्हणे आमच्या जवळ येऊन बसते म्हणे येईन आल्यावर. आम्ही म्हणतो म्हणे तोंडावर म्हणे का हो तुमची येईन आली ना मग काहून येऊ बसल्या बोलत जाणं थोडंसं. मला म्हणते म्हणे हा हाय म्हणे पोरगीनं माय करते म्हणे गोष्टी म्हणे, माय कोणतं काम आहे अशी म्हणत जायते. सांग उलटी बोले ते. अहो त्याला अक्कलच नाही आहे त्याले. तुम्हाला ठेवाले का नाही इज्जतच दे नाही, मला तर नाही देत पण तुम्हाला नाही दे. अहो मी पहिलेच म्हणत होती तुले काय रे राहते याच्या घरी, पहिलेच म्हणत होती पण मी का नाही मनातल्या मनातच ठेवलं हे बरं मायवाला दाबून. मी म्हणलं जाऊ दे हे इले समजत नाही आहे आणि हिच्या बापाला समजून नाही राहिलं. म्हटलं काय करू, मला तर निव्वय नाही आवडला होता ते तो नवरा. मी तर नाहीच म्हणत आहे लग्नाच्या वेळेस आणि माझा हातही मोडला सारा. इकडं पत्रिका वाटासाठी सारा मायावाला हातही मोडला. ते लग्नच बुवारं लागलं आमच्यासाठी. सारं घरही बांधायचं राहिलं आणि माझा हातही मोडून गेला. आणि बरं झालं थोडंसं वाचली म्हणा मी. हातही मोडून गेलताच ना, झालतं ना बँडेजच झालतं. सारं बुवारच लग्न लागलं ते. माझ्या मनातच नव्हतं थोवाला. काहून का मला आवडही नाही थोवाला, माहित नाही कोण तो. मला बिलकुल आवडला नाही होता तो. होता चांगला पण माय मन कुटकुटच करे असं वाटे काहीतरी वाईट होते. आणि शेवटी झालंच वाईट. नाहीच निभलं ना ते लग्न. नाहीच निभलं. जाऊ दे आता, जाऊ दे काय करतं मग आता. नाही शेवटी जे व्हायचं ते होतेच झालं. पण माय नुकसान तर झालं का नाही. आता लग्न झालं मग सोडचिठ्ठी घ्यान मग हे घ्यान ते घ्या. पहिलेच म्हणून का नाही पोरीचं चांगलं पाहावं लागते. तुम्ही लोकांनी चांगलं पाहिलंच नाही, बाबांना नाही पाहिलं चांगलं. तुले नाही म्हणत मी पण बाबालेच म्हणतो मी. बाबांना चांगलंच पाहिलं नाही. बाबांना विचारपूस हे ते करायला पाहिजे होतं. त्या लोकायले या काही विचारपूस नाही केली बरोबर का काही नाही केली. नाही वा त्या बापाने विचारपूस केली होती ना, केली होती विचारपूस केली होती. पण लोक नालायक राहते ना, लोक सांगतच नाही. लोक कुठं सांगते चांगलाच करते. लोक कुठं सांगते व मग लोक नाही सांगत. लई जणाले विचारलं होतं तिथून जवळपास गावाला, एका नाही सांगितलं नाही. मग अमाय बाई आणि बाबाने विचारलं म्हणतं. आणि मी जेव्हा इकडे आले निघाले किंवा कुठं काम असलं मला ते ऑटो पकडा लागते का तिथं झाडाखाली उभं राहा लागते. आमच्यावाल्या समोर आहे थोडंसं दूर आहे म्हणा, तर तिथं पैदल जा लागते. ऑटोतच बसून जा लागते. हा बाई तडतोंड्या गाडीवर नेऊनही नाही दे. हात पहिले सुटून त्याच्यावाल्या दोस्ताईसोबत दारू प्याले. तर मग मी कधी इकडे यायचं असलं किंवा मग कुठं काम असलं तर मग ऑटोनच जावं लागे मला. तर मग मी उभं राहू तिथं ऑटोसाठी, ऑटो भेटन बा म्हणून. तर कोणी मग माझ्याकडे पाय आणि येत जाय जवळ. बाई म्हणे तू म्हणे घुमण्याची सोय आहे का. तर मी म्हणे हो. बाई म्हणे तू सुरेशची बायको आहे का. तर मी म्हणे हो. तर सुधरला का बाई म्हणे तू सुरेश म्हणे सुधरला का म्हणे. तर मी तोंडाला साधला. मी म्हणे सुरेश सुधरला. सुरेश बिघडला का होता गड्या.
तर मग मी त्याच्याकडे पाहू. मग मी म्हटलं हो काजी, म्हटलं पहिले बिघडला होता का तो? बाई बाई म्हणे, अहो म्हणे कमी बिघडला होता म्हणे तो. काय काय नाही केलं म्हणे त्यानं. बापाची गाडी विकली, कॅमेरा विकली म्हणे त्यानं, बापावर कितलाल्या खाड्या आणे म्हणे तो, म्हणे दुकान लावून दिलं म्हणे बापानं खेळवण्याचं, ते सुद्धा बसवलं म्हणे त्यानं म्हणे. आणि मा दारू पेते म्हणे. तर आता लग्न झालं तर आम्हाला तर बोलावलंही नाही म्हणे, पण माहीत पडलं म्हणे आता तू सून दिसतं तर कोणी म्हणते म्हणे हे सून होय बा म्हणून. तर म्हणून विचारलं म्हणे तुले का सुरेश आला का बा जागेवर, बिघडला नाही होता तर काय म्हणे. असे म्हणते आई मग तोंडावर असे म्हणे. मग हे लोकांना लाज नाही वाटत का? आता पहिले जेव्हा विचारलं बाबांना तेव्हा एकही जण सांगायला तयार नाही, आणि जेव्हा मग लग्न झाल्यावर मग तोंडावर येऊन म्हणते, मग राग नाही येईन का? मन नाही दुखत का आपलं वालं? का सारेच बरं असंही नाही, एकच का बाबून किती जण लोक म्हणते सुधारलाच नाही का तो, सुधारलाच नाही का तो, सुधारलाच नाही का तो, दवाखान्यातही जाईन ना तर ओळखीचं भेटलं ना तर सुधारलाच नाही का तो, असं म्हणते बिचारे. तुझी सासू काय म्हणे एक वेळा म्हणे सुरेश म्हणे लग्नाच्या पहिले दारू नाही पे म्हणे, लग्न झाल्यावरच लय दारू पिऊन राहिला म्हणे तो, नाही तर लग्नाच्या पहिले दारू पे नाही म्हणे. आणि सारे लोक सांगते कुठे बी बाहेर यायच्या लपून लपून का बा पहिलेपासूनच दारू पेते, पहिलेपासून. एखादा माणूस लग्न झाल्यावर दारू म्हणजे काय तुला त्याला दारू प्यायला शिकवली होती का? म्हणजे मायापुरीवरच सारं नाही, लग्न झाल्यावर शिकला तू दारू प्यायले, असं म्हणणं होते सासूले. तुझी सासू काही कमी चॅप्टर बाई नाही हो, बदमाश बाई आहे ते. कोणाचा फोन वाजून राहिला आई? बाबाचा गिबाचा फोन होय का वाजून राहिला? असं त्या बापाचा गिबाचा. कोणाचा फोन होय की बाबा? तुमचा फोन होय का वाजून राहिला होता? हो माझ्या सोयी वाजून राहिला फोन. काही नाही, ते वकिलाचा फोन आला होता, वकिलाचा फोन आला होता. उद्या सुट्टी आहे, शनिवार 2 दिवस सुट्टी आहे म्हणे, तर 2 दिवस लेट तारीख घेतली म्हणे मी म्हणे. तर आता होते म्हणे लवकर, 6 महिन्याचं काही हे नाही आहे म्हणे, कारण की ते पोरगी राहायला तयार नाही आहे म्हणे. तर आपण पाहू म्हणे, जमी तोपर्यंत लवकरात लवकर करून घेऊ म्हणे. मी म्हटलं हो का, म्हटलं लवकर काय एवढे झुलं करते म्हटलं. आणि तो तर माझ्या पोरीला धमक्या देत होता म्हटलं. तर वकील म्हणे त्याच्या धमक्याला कोण ऐकते म्हणे, तर कानून कायदे नाही आहे का म्हणे, त्याच्या धमक्या दिल्यानं होणार का म्हणे, असं म्हणे तो वकील. तर मग मी बोललो आणि इकडं आलो. मी म्हटलं जेवण जेवण झालं का? आणि ते स्वयंपाकी झालं का? दे ना मला वाढू, भूक लागली ना. आणि तू कोण राणी खाली बसली वा? अशी राणी खाली कोण बसली होती अशी? हे पाय ना माय पलंगावर बसली, पोरीला खाली बसायला लावलं पाय. नाही इथेच बसतो म्हणे, मीच तर म्हटलं तिथे बसो बाई तसा, मी झोपतो म्हटलं एका साईडले, तू बस म्हटलं. तर नाही तर मी खाली चटई टाकतो म्हटलं, मी झोपतो म्हटलं खाली. तर ते म्हणे नाही म्हणे आई, म्हणे इथं खाली थंड लागून राहिलं म्हणे, एक तर गरमी होऊन राहिली म्हणे सारी, तर लाईन नाही गेली तर मग मी म्हटलं बस बा आता तू नाहीच म्हणत तर. आणि खरंच खाली चांगलं लागते हो, थंड लागते खाली. मग मी आता खालीच जाऊन झोपणार आहे. तर झोपली तर झोपली, बसली दोघी जणी आम्ही, असंच गोष्टी करत होतो बस, बाकी काही नाही. बाबा मीच म्हटलं होतं आईले, आणि बाबा खालीच मस्त लागून राहिलं मध्ये, मग थंड लागून राहिलं खाली मस्त, मग मीच म्हटलं बसतो म्हणून. काय म्हणे वकील बाबा? आता सांगितलं ना बाई, आता सांगितलं ना बाबा. बरोबर तर होईल ना जी मायावाला? होते बरोबर, टेन्शन नको घेऊ. नाही झालं तर आम्ही नाही का होते सोबत? तुला काही एकटं सोडून देणार आहे का आम्ही? त्याच्या भरोशावर मराले आम्ही आहो ना. आम्ही त्याच्यासाठी आहो मग मायबाप लाईनात मोठं करते ना, मग लग्न झाल्यावरच काही पराय होत असते का? आम्ही आहो, आम्ही कायच्यासाठी आहोत? हो नाही तर का, तू टेन्शन नको घेऊ रे बा राणी, टेन्शन नको घेऊ. आणि आमच्या काय जेवण करायला आंबा मध्ये भूक लागली, आणि काय बनवलं तर काय माहिती बनवलंय काय तर तिनं. एक तर उन्हाळ्याचं ना सार पाणी देऊ करते. काय बनवलं तुम्ही घरी? खिचडीच बनवली हो मी ना, तिखटवाली थोडीशी खिचडीच बनवली. तर असं झालं आज स्वयंपाक करायचा. आज काही कामाला गेलो नाही, कालच झालं सगळं द्यायचं ठेवायला माणसाचं वावर, तर आज काही गेलो नाही तर थोडा आराम करा म्हटलं. राणी म्हणे मी भाजी पोळी करतो म्हणे, पण मीच म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस खिचडीच बनव. खिचडी लय दिवस झाले खाल्ली नाही म्हटलं, थोडंसं बडंही वाटते. आपण मी नाही खात ना भात, तुम्ही खात तुमच्यासाठी वाटत भात, पण माझ्यासाठी पोळी भाजी करत बरं तुम्ही दोघे जणी. मला भात नाही आवडत, भात नको खात जाऊ, करत दो माझ्यासाठी. खा ना आजच्या दिवस, तुमचाही भल्ला आहे बाबा. भाजी न पोळी एखादी वेळेस काय होते, कंटाळा आला माणसाला तर बनवायचं नुसतं भाजी न पोळ्या. एखादी वेळेस खात जा ना, खाले भल्ले साहेब बाबा तुम्ही बी. तुम्हाला बनवा लागत नाही म्हणून होय का? एखादी वेळेस बनवून पाच जा घरी, म्हणजे समजत. या पोळी भाजी आता रोज असतं पोळी आणि भाजीच बनवतो. एखादी वेळेस खिचडी खाल्ली तर काय फरक पडून राहिला. आता माय टोंगळे दुखे म्हणून, आणि राणी म्हणे बनवतो म्हणे ते, पण मीच म्हटलं तिले का माई खिचडी खायची इच्छा आहे, तिची खायची आहे,
तर बाबासाठी टाकतो म्हणे भाजी पोळ्या थोडशा करतो म्हणे. तर मीच म्हटलं राहू दे, काय 17 बनवतो म्हटलं. 17 वानाचं 17 बनवत जा. तेल तिखट मीठ काही लागत नाही का? मग एकट्यासाठीच उलीचं बनवता येते का? आणि त्याच्यात भाजी लय मोठी होते, मग एकट्यासाठी बनवतो म्हटलं. तर पोळ्या 2 पोळ्याचं कणिक भिजते का? मग जास्त होते ते, मग तसंच पडून राहते. एखाद्या वेळेस खिचडी खात जा तुम्ही, जा का? नाही थांबा मी वाढून आणतो. मला जाय होय म्हणतो तिकडं, हा जाय ना घ्याय म्हणतो. हा तुला कोण आहे मी? हा आले जाय जाय लवकर. एक हे घेऊन टेम्पो घेऊन ये जा लवकर. हिच्या मागून तर देतो एक ठेवून, माजल्यासारखीच करते जास्त. हा आणून देतो मी. थांबा आणून देतो. मजाक केली मी ना, आणून देतो जेवण. थांबा खिचडी बस बसू दे, बसू दे. आणून देतो मी, थांबा.